नमस्कार सर. तुमचं नाव सांगा. नाव जनार्दन आप्पासाहेब काकडे, राहणार दूधपुरी, तालुका अंबड, जिल्हा जालना. बर. साधारण हा आपला जो मोसंबीचा बाग आहे हा किती वर्षाचा आहे सर? हा 5 वर्षाचा बाग आहे. बर. याला आपल्या धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड सातारा या कंपनीचे ऑर्गॅनिक जे औषध आहे 100% ऑर्गॅनिक, हो हो. हे तुम्ही किती महिन्यापासून साधारण वापरताय? तर आपण 3 महिन्यापासून वापरतो. म्हणजे 3 महिन्यापासून तुम्ही सलग या प्लॉटला, या मोसंबीच्या बागेला आपले धन्वंतरीचे औषधं वापरतायत. हो. काय काय वापरलं आतापर्यंत तुम्ही? याच्यामध्ये आपलं RPS 76, हा, सॉइल गार्ड, सॉइल गार्ड, ड्रिचिंग मधून ड्रिचिंग मध्ये. सोडलं. बर बर बर. अजून नंतर पुन्हा आता याची फवारणी केली, इमोरिज, मायकोरिज, बॅक्टेरिया किट पण सोडली, सोड याला. स्प्रे पण घेतले. साधारण हो, किती spray. स्प्रे झाले आज रोजी याला? आज रोजी याला 2 स्प्रे झाले. 2 स्प्रे झाले. बाग धरून किती दिवस झाला? बाग धरून आता काय, आता नेमकं बहारात येऊ राहिलं. बहारात येऊन राहिला म्हणजे साधारण 1.5 महिना हा झाला असेल. महिना. बर बर. शेतकरी बांधवांना सांगायला काही हरकत नाही की जनार्दन भाऊ काकडे यांनी मागच्या 3 महिन्यापासून सलग आपली धन्वंतरीची ट्रीटमेंट ते फॉलो करतायत. आणि तुम्हाला या औषधीबद्दल कोणी सांगितलं बरं? औषध बद्दल आमचे कडोळे सर भाटखेडवाले. बरं बरं. भरत कडुळे सर हा, भाटखेडा आणि नामदेवराव काकडे तुमचे भाऊ यांनी तुम्हाला ते सल्ला कसे दिला. आपले झाडाच्या मध्ये भरपूर 30 ते 35 झाडं पिवळे पडत जायचे. सुरुवातीला आपण सरांचा आणखी एक व्हिडिओ घेतला होता की 30-35 झाडं त्यांचे पिवळे पडले होते. ते ते झाडं पूर्णपणे 100% रिकव्हर झालेले आहे. 100% रिकव्हर झालेले आहे. पुरे एकदम 100% रिकव्हर झालेले आहे. हो. आता जर पूर्ण प्लॉट मध्ये आपण फिरलो आणि कोणाला जर म्हणलं की ते झाडं शोधून दाखवा तर सापडतील का? आता एक बी सापडणार एक बी सापडणार नाही. म्हणजे तो एक चांगली उपलब्धी आपल्यासाठी आहे. एकदम चमत्कार झाला हा. आपला. आणि आज रोजी या बागेवर आपण बघू शकतो बाग धरल्या गेलेली आहे. मागील जवळपास 1 महिन्यापासून बाग धरलेली आहे. आता पूर्ण फ्लॉवरिंग स्टेज मध्ये आहे. सध्या आजची तारीख आहे जवळपास 8 तारीख आहे. 8 जानेवारी 2023. 5 डिसेंबरला पाणी दिलं. 5 डिसेंबरला पाणी दिलेलं आहे. म्हणजे 1 महिना होऊन गेलेला आहे. 1 महिना झाला. तर आपण बघू शकतो की आजूबाजूचे जेवढे परिसरातील मोसंबी उत्पादक शेतकरी आहे त्यांना आता काय समस्या येत आहेत बरं? त्यांना आता समस्या काय, ते झाड जरा ट्रेसमेंट जाते, पिवळे पडले. बरं, झाडं पिवळे पडून राहिले. फ्लॉवरिंग आहे का? रासायनिक खते त्याच्यामुळे जास्त पिवळे. फ्लॉवरिंग वगैरे काही नाही. पण आपल्या झाडांवरती जर बघसाल तर फ्लॉवरिंग आता सर दाखवतायत तुम्हाला की फ्लॉवरिंग किती आहे. म्हणजे पानागणिक फुल निघलेलं आहे. हो. आणि आपण खत बी दिले ना आपलं कंपनीचं. हा, म्हणजे आपल्या धन्वंतरीचं प्रॉम खत बी वापरलंय, ग्रॅन्युअल पण वापरलंय. पूर्ण डोस आपला भरला यावर्षी. पुरा भरलाय. म्हणजे रासायनिक बी एक दाना नाही टाकला. हा, रासायनिकचा एकही दाना टाकलेला नाही. आणि सर्व जमीन अशी हे नरम भुसभुशीत झालेली आहे. तर आपण बघू शकतो किंवा हे जे फुलांची